बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस जो लागवड केला आहे तो प्रदर्शनात मांडण्यात आला आहे। या ऊसाची उंची जवळपास 20 फूट आहे। 28 कांड्यांचा हा ऊस आहे। शेतकऱ्यांना या ठिकाणी पाहायला मिळतो सेन्सरच्या सहाय्यानं पाणी तसेच इतर केमिकलचा वापर या ठिकाणी केला जातो। त्यामुळं 28 कांड्यांचा हा ऊस जवळपास 22 ते 23 फूट उंच आहे। मार्केट केलेला एकरी उत्पन्न कसं आहे? सेन्सरचा उपयोग करून या ऊसाचं नियोजन केलं जात आहे। त्यामुळे असा हा उंच ऊस आणि त्याचं प्रोडक्शन त्याची यील्ड देखील एकरी जास्त येत असल्याचा कंपनीचा दावा आहे। प्रति एकरी 120 टन ऊस अशा पद्धतीने AI पद्धतीचा वापर करून लावला तर 120 टन मेट्रिक टन प्रति एकरी उत्पन्न निघेल। कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊस लागवड हे नवीन तंत्रज्ञान या कृषी प्रदर्शनामध्ये बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये पाहायला मिळत आहे। मॅडम AI तंत्रज्ञानावर आधारित जो ऊस लागवड केला आहे हा प्रयोग नक्की काय आहे? इथं वेगळे सॅटेलाइट्स, ड्रोन, IoT सेन्सर्स, वेदर स्टेशन याच्या थ्रू डेटा कलेक्ट केला जातो। तो कसा वातावरणातील होणारे बदल, तापमानातील होणारे बदल, हवेचा वेग, अजून पाऊस किती होऊन गेलाय किंवा होऊ शकतो का, pH, EC, NPK वरती आपले कॅल्क्युलेशन सुरू आहेत आणि मॉइश्चर कंटेंट किंवा किती पाणी आहे, किती पाण्याची गरज आहे, ही सगळ्या गोष्टी ह्या सेन्सर थ्रू कलेक्ट केला जातो डेटा। हा डेटा कलेक्ट करून हा सॅटेलाइट्सला जातो। हा डेटा सॅटेलाइट्स थ्रू आपल्याला ऑक्सफर्ड आपल्यासोबत कोलॅबोरेशनमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी त्यांनी आपल्याला एक अल्गोरिदम सेट करून दिला आहे। मायक्रोसॉफ्ट आपल्यासोबत कोलॅबोरेशनमध्ये त्यांनी एक डेटाबेस म्हणजे स्टोरेज करून दिलं आहे। तर हा सॅटेलाइट थ्रू कलेक्ट केलेला डेटा हा त्या सॉफ्टवेअरला जातो। तिथून ॲनालिसिस करून सगळं कन्क्ल्युजन डायरेक्ट तुमच्या फोनवरती एक नोटिफिकेशन येणार की बाबा तुमच्या आत्ता प्रेझेंट रिअल टाईममध्ये मॉइश्चर किती आहे तुमच्या पाण्यामध्ये आणि पाणी किती आहे, किती पाणी द्यायची गरज आहे, कधी दिलं पाहिजे, म्हणजे कधी पाणी द्या, किंवा pH काय आहे, EC काय आहे, या सगळ्या घटक वेगवेगळ्या पॅरामीटर्सला कन्सिडर करून हे तुम्हाला एक नोटिफिकेशन पाठवणार। याच्यामुळं काय होतं, अलर्ट जनरेट होतो, जे नॉर्मल शेतकऱ्याला समजून जातं की बाबा एवढ्या तापमानातल्या फरकमुळं किंवा एवढ्या वेदरच्या फरकमुळं कोणते रोगराई वगैरे येऊ शकते का वगैरे, असं सगळं ह्या गोष्टी कळतात। साधारणपणे या माध्यमातून ऊस उत्पादन घेतलं तर एकरी किती टनेज मिळू शकतं? आता हा 86-032 ही व्हरायटी आहे, तर याचं साधारण AIचं आम्हाला 10.5 महिन्यात 120 पर्यंत एक्सपेक्टेड यील्ड आहे। AIचा वापर करायचा असेल तर किती एकरी किती रुपये खर्च अपेक्षित आहे? आता सध्या आम्हाला जेवढी इन्फॉर्मेशन आहे तर रेंटल बेसिसवरती आम्ही देतोय, KVK रेंटल बेसिसवरती देतोय। 12,500 मध्ये इन्स्टॉलेशन प्लस तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल। हे दिलं जाईल तुम्हाला 12,500 मध्ये। हे प्रशिक्षण एका सीझनसाठी असेल किंवा हे सेटअप एका सीझनसाठी तुम्हाला दिलं जाईल आणि एक सेटअप जो असतो तो 2 एकर एरिया साधारण कव्हर करू शकतो। ज्यांना AI आधारित असे ऊस लागवड करायचे त्यांनी कुणाला संपर्क साधावा? इथे मागे रजिस्ट्रेशन काउंटर आहे, तिथं रजिस्टर करा। इथं QR कोड आहे, तो स्कॅन करा, तिथं गुगल फॉर्म सबमिट करा आणि अजून तुमच्या KVK बारामतीला हे करावं लागेल। हां, KVK बारामती। रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन, बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव, मुलांची भन्नाट दंगामस्ती, रसिकेच झोका, निसर्गाच्या रमणीय कुशीत फोटोग्राफी, लुसलुशीत हुरडा, ताक आणि उसाचा रस, गावरान मेवा खाण्याची मजा, ताज्या भाजी सोबत चुलीवरचे गरमागरम घरगुती जेवण, अशा भरगच्च मौज मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा। चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन, पत्ता देगाव सोलापूर, प्रोप्रायटर सिद्धाराम सोमशंकर गुंगे, मोबाईल 9423 06 69 09 आणि 88 88 96 69 09।